हे बघा, अशा पद्धतीचा जो काही फॉर्म्युला वाहिन्यांवरती दिसतोय, मला वाटत नाही तसा पद्धतीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे. आमच्या तिन्ही पक्षांचे मुख्य नेते एकत्र बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील. प्रत्येक पक्षाची ताकद आणि एकमेकांचा होणारी मदत, एकमेकांवरती, एकमेकांच्या संख्येवरती निवडून येणं डिपेंड आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय प्रत्येक पक्षाला, आमच्या तिन्ही पक्षाच्या संख्याबळ आणि एकमेकांची होणारी मदत यानुसार निर्णय नक्कीच होईल. पण यामध्ये हा फॉर्म्युला कोणाकडून नाही, पण हा कुठल्या सूत्रांकडून दिला? जोपर्यंत आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई पवार आणि देवेंद्रजी जोपर्यंत जागा डिक्लेअर करत नाहीत तोपर्यंत कुठल्याही फॉर्म्युलावरती विश्वास ठेवू नका. नाही, मला माहिती नाही कुठला फॉर्म्युला आणि कोणी दिला तो. तुमचा पक्ष किती जागा लढणार? आमचा पक्ष, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब या संदर्भात निर्णय घेतील आणि ते जेव्हा ते निर्णय जाहीर करतील त्याच वेळी तो खरा फॉर्म्युला असेल. असं काय नसतं. प्रत्येकाचे बघा, 3 जण मिळून आम्ही सत्तेवर आलेलो आहोत. प्रत्येकाची एकमेकांची मदत एकमेकांना लागत असते आणि आमची महायुती आहे, त्यानुसार निर्णय होईल. शिवसेनेचे पाच जागेवरती दावा होता. शिवसेनेचे 5 आमदार विधान परिषदेमध्ये तो दावा कायम राहील का बदल कमी होईल, वाढेल? शिवसेना त्यांचा जो काही आमचा जो दावा आहे, जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी आम्हाला विधान परिषदेतून जागा आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे. मस्के साहेब, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड हे पोहोचलेले आहेत आणि आता जरांगेंनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यात, त्यांना धमकी पण देण्यात आली. का धमकी दिली गेली असेल प्रसाद लाड यांना? नाही, मला या संदर्भात, मी दिल्लीत असल्यामुळे मला या संदर्भात काही माहिती नाही आहे. मी माहिती घेतो आणि मग त्यानंतर तुम्हाला सांगतो. भेटीसाठी गेलेले आहेत जरांगेंची मनधरणी करण्याची. मनोज जरांगे हे मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यांना सगळेच जण भेटत असतात, सगळेच नेते त्यांना भेटत असतात. त्यामुळे प्रसाद लाड साहेब सुद्धा गेलेले आहेत. तर ते ज्यांनी जे मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि मुंबईचं ट्रॅफिक आणि मुंबईची जी काही जो कारभार आहे आणि त्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीत आमचे लाडसाहेब गेले असतील. इथून पाठीमागं मनोज जरांगे यांची मनधरणी करण्याचं काम किंवा त्याच्याशी बोलण्याचं काम तुमच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे असायचं. तर आता ती जबाबदारी यांच्याकडे गेली म्हणजे प्रकारे आता सत्ता केंद्र बदललं आहे मनधरणीचं असं म्हणायचं आपण. नाही, तुम्ही या संदर्भात तुमचं मत काय आहे हे मला माहीत नाही, परंतु मनोज जरांगे यांना सर्वच नेते, मग विखे पाटील भेटत असतात, दानवे साहेब भेटत असतात, आमचे प्रसाद लाड आता भेटायला गेलेत, उदय सामंत भेटायला जात असतात, सर्वच जण, आमचे मंगेश चिवटे पण भेटायला जात असतात. त्याच्यामुळे सर्वच जण त्यांना भेटायला जात असतात. मराठा समाजाचे ते नेते आहेत, त्यामुळे त्यांचा मान सन्मान हा नेहमीच ठेवला जातो. पण याच्यात अजून एक प्रश्न असा आहे की प्रसाद लाडच असं म्हणाले होते की कोणीतरी त्यांना भेटून गेलंय आणि मग आता ते उपोषणाची भाषा करतायत. आज प्रसाद लाड त्यांना भेटायला गेले, तुम्ही कसं पाहता? प्रसाद लाड आज त्यांना भेटायला गेलेत आणि मी ते बातम्यांवरतीच ऐकलं आणि स्वागत आहे प्रसाद लाडांचं सुद्धा की ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत आणि मराठा समाजाच्या नेत्यांना ते भेटायला गेलेत. काही त्यांचं जे काही गैरसमज असतील मनोज जरांगेंची, तर ते दूर करण्यासाठी जर ते गेलं तर त्यात वावगं काय? देशामध्ये बेरोजगारी, महागाई वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये धार्मिक आरक्षण प्रश्न कुठेतरी सरकार स्पॉन्सर आहेत का? नाही, असं काही नसतं. कुठलंही सरकार कुठल्याही आंदोलनाला प्रोत्साहन देत नसतं आणि त्यामुळे आमचं जे राज्य सरकार आहे ते सुद्धा अशा कुठल्याही प्रश्नांना असं प्रोत्साहन देऊन आंदोलन करायला कोणी सांगत नाही. हे चुकीच्या गोष्टी आहेत. काँग्रेसच्या काळात तशा गोष्टी होत होत्या. सर, नीटच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राला बदनाम होते कारण की सगळ्यात जास्त नीटचे जे आरोपी आहे ते महाराष्ट्रातून पकडले गेले. महाराष्ट्रामध्ये कारवाई होत नाही आहे आणि आता धर्मेंद्र प्रधान देखील राजीनाम्याची मागणी होती. तुम्ही महायुतीचे नेते आहात, काय तुमची भूमिका आहे? बघा, नीट या प्रश्नावरती, नीटमध्ये जो काही प्रकार जो झालेला आहे अत्यंत वाईट प्रकार आहे, अत्यंत चुकीचा प्रकार आहे आणि त्यांना कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. मग ते आरोपी महाराष्ट्रातले असो आणखी कुठले असो,
दिवस रात्र विद्यार्थी कष्ट करत असतात, मेहनत करत असतात. नीटमध्ये चांगले मार्क्स मिळाले तर मेडिकलला ॲडमिशन मिळत असतं, चांगले डॉक्टर्स त्यातून तयार होत असतात. पण अशा पद्धतीने जर पेपर फोडणार असतील, मी स्वतः बाप म्हणून सांगतो की माझी मुलं ज्यावेळी 12वी करत होते, 10वी पास झाले होते, तेव्हा CET असेल, नीट असेल, त्यावेळी त्यांनी केलेली मेहनत मला माहिती आहे आणि त्यांनी घेतलेले कष्ट मला माहिती आहेत. आणि अशा पद्धतीने जर पेपर फोडणार असतील आणि चुकीच्या लोकांना त्यामध्ये जर एंट्रन्स मिळणार असेल तर चुकीचं आहे. मग ते आरोपी कुठलेही असो, त्यांच्यावरती कठोर कारवाई, त्यांना भर चौकात चापकानी मारायला पाहिजे, चापकानी फोडायला पाहिजे, त्यांची धिंड काढायला पाहिजे. अशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. पण याच्यात महाराष्ट्राच्या पोलिसांचं एक अपयश नाही का की महाराष्ट्रात एवढा मोठा घोटाळा सुरू असतो, राजस्थानमध्ये गुन्हा दाखल होतो, CBI कारवाई करते आणि महाराष्ट्रातले सर्वाधिक आरोपी निघतात. हे बघा, महाराष्ट्रात आरोपी निघणं हा काही महाराष्ट्राच्या गृह खात्याचा किंवा पोलिसांचा कमीपणा नाही आहे किंवा त्यांचं फेल्युअर नाही आहे. आरोपी हे आरोपी असतो, त्याला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश असा राज्य पातळीवरचा किंवा प्रादेशिक झालर त्याला लावू नका. जो आरोपी आहे तो आरोपी आहे. पण मग कायदा सुव्यवस्था, पोलीस यंत्रणा कशासाठी आहे? एक पेपर येतो, कायदा सुव्यवस्था $5-30 लाख कायदा खर्च होतात. सुव्यवस्था आहे म्हणून तर आरोपी पकडले गेलेत. कायदा सुव्यवस्था नसती तर आरोपी पकडले गेले असते का? मनस्ताप सहन करावा लागतो. मनस्ताप हा सहन करावा लागतोय, अनेक पालकांना सहन करावं लागतंय, गोरगरीब जनतेला सहन करावा लागतो, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो, रात्रंदिवस करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा तो सहन करावा लागतो. या सगळं फेल्युअर होतंय, या सगळ्याला शिक्षण मंत्री जबाबदार नाही असं मला वाटत हे बघा, तुमच्या म्हणजे हा प्रश्न फक्त हे बघा, जे नाहीये, हा प्रश्न राजकारणाचा नाही, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. या नीटच्या प्रश्नावर राजकारण करू नये. शिक्षण मंत्री हे ॲक्टिव्ह आहेत म्हणून तर हे सगळं पकडलं गेलंय ना. हे अपयश कोणाचं आहे? हे अपयश प्रवृत्तींचं आहे. त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने ह्याच्यामध्ये ज्या काही प्रवृत्ती घुसलेल्या आहेत त्यांचं हे त्यांनी केलेला हा जो गुन्हा आहे त्यासाठी कोणाला जबाबदार धरणं योग्य नाही. जी काही परीक्षा, जी काही कमिटी आहे, परीक्षा मंडळ आहे, यांच्यावरती सक्त अशी कारवाई होणं गरजेचं आहे आणि मुळाशी जाणं गरजेचं आहे. जे जे चॅनल आहे त्या संपूर्ण चॅनलवर कारवाई होणं गरजेचं आहे. 2024ला पण पेपर फुटला होता, तेव्हा तुमचं चालन, यंत्रणा कुठपर्यंत खोलवर गेल्या. 2026ला पुन्हा पेपर फुटला. कोण जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला? बघा, कारवाई होत नाही, कायद्याचा धाक नाही राहिलेला कारवाई नाहीये. होते, आपण पाहताय. मग का 2026ला पेपर कारवाई होते, आपण पाहताय. आणि काही क्लासेस वाले अशा पद्धतीने जर काम करत असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.